अमरावतीमध्ये वादग्रस्त टिपू सुलतानचा चक्क प्रेरणास्थान म्हणून उल्लेख करण्यात आला। एका लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा इथे मिनी ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात झाला। एकाचा मृत्यू झालाय, 15 जण जखमी असल्याची माहिती। पुण्यात करंदी इथे बैलगाडा शर्यतीवेळी बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झालाय। शर्यतीवेळी बैल पकडण्यासाठी गेलेल्या प्रकाश फटांगडे या 41 वर्षीय तरुणाचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाला। महाराष्ट्र दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले। श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणिक, मोत्याची कंठी, मत्स्यजोड, तुळशीची माळ असे अलंकार परिधान करण्यात आले। जळगावात संत सखाराम महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त अमळनेर शहर भक्तिरसात न्हाऊन निघालं। शहरातील मुख्य चौकातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात भोन गावात आढळून आलेल्या 2300 वर्ष जुन्या बुद्ध स्तूपावर बुद्ध जयंतीनिमित्त महावंदना करण्यात आली। भारतीय स्तूप लेणी संवर्धन समितीकडून या निमित्तानं जाहीर व्याख्यान आणि जीवन गौरव पुरस्कार वितरित करण्यात आले। पंढरपुरातील बुद्ध विहारासाठी जागा हस्तांतरणाचे आदेश द्यावेत ही मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे करण्यात आली। बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बुद्ध अनुयायांनी ही मागणी केली। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा इथं मौलानी बाबाच्या यात्रेला प्रारंभ झाला। यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही केले। यानिमित्त दर्गा परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात आली। मनमाडमध्ये उष्माघात कक्ष सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला। वाढत्या उष्णतेमुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला। पावत तालुक्यातील पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्रांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला। मनोज गौतम असं मृत तरुणाचं नाव आहे। वाशिममध्ये कापूस वाहतूक करणाऱ्या वाहनाने पेट घेतला। विदर्भात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असताना आगीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसते। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। कापणीला आलेल्या धान पिकासह आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील MRI मशीन 1.5 वर्षांपासून धुळकात पडली। कोट्यावधींचा खर्च या मशीनसाठी करण्यात आला, मात्र रुग्णांना MRI साठी जिल्ह्याबाहेर जावं लागतंय। वाढत्या उन्हापासून कुणीही सुटलेला नाही। ताडोबा जंगलात उष्णतेपासून वाचण्यासाठी थंड पाण्याचा आसरा घेताना वाघीण आणि त्याच्या बछड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। बीडमध्ये महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कचेरी समोर दलित पॅंथरच्या पदाधिकाऱ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। कामगार कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कामगार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली। हिंगोली जिल्ह्यात तापमानानं 42°C टप्पा ओलांडला असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत। या कडक उन्हाचा फटका आता कुक्कुटपालन व्यवसायालाही बसलाय। नंदुरबारच्या नवापूर इथे पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। प्रशासनानं तालुकास्तरीय समिती स्थापन केली। नवापूर परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मचं स्लॅम्पिंग सुरू आहे।